तुम्हाला असं वाटतं का ती फक्त ओव्हर रिॲक्ट करते? कदाचित तिचं मन देखील खूप दिवसांपासून फक्त ऐकून घेण्याची वाट पाहत असतं. घरात सतत भांडणं, चिडचिड, मूड स्विंग्स आणि अचानक वाढणाऱ्या शारीरिक तक्रारी. आणि या सगळ्या मागचं खरं कारण हे फक्त कामाचा थकवा नाही, तर कम्युनिकेशनची कमतरता सुद्धा असू शकतं. आणि घरातलं संवादाचं नातं हे फक्त बोलणं नसतं, तर ते एका स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी जोडलेलं असतं. तर ते कसं? स्त्रियांच्या शरीरामध्ये महिनाभर हार्मोन्समध्ये बदल होत असतात. जसं की फॉलिक्युलर फेज, ओव्ह्युलेशन, मेन्स्ट्रुएशन म्हणजेच मासिक पाळी. आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये तिच्या इमोशन्स, एनर्जी, मूड आणि मेंटल हेल्थवर परिणाम होत असतो. आणि म्हणूनच कधी ती फार एनर्जेटिक असते, कधी इमोशनल होते, कधी थकलेली असते, तर कधी चिडचिडी होते. आणि हे नैसर्गिक आहे. आणि म्हणूनच घरातील पुरुषांनी, नवऱ्यांनी तिच्या भावना समजून घेणं फार महत्वाचं आहे. स्त्रियांना फक्त पैशाची सिक्युरिटी नाही, तर इमोशनल सेफ्टी देखील हवी असते. आणि हे खूप लोक विसरतात. आता पुरुषांना देखील स्ट्रेस असतो, जबाबदाऱ्या असतात, ऑफिसचं प्रेशर असतं. पण एक लक्षात घ्या, हे सगळं तुम्ही कोणासाठी करता? तुमच्या फॅमिलीसाठीच ना. मग दिवसातून किमान 15 मिनिटं जरी तुम्ही चांगल्या संवादासाठी वेळ दिला, तिला आजचा दिवस कसा गेला हे जरी तुम्ही विचारलं, तरी तिचा दिवसभराचा थकवा कमी होईल. मग ती वर्किंग वुमन असो किंवा हाऊसवाईफ असो. तुम्ही घरातली कामं वाटून घ्या, ती कशी मॅनेज करता येतील याची चर्चा करा, तिचं थोडं कौतुक करा. कारण लक्षात घ्या, एका स्त्रीला महागड्या गोष्टींपेक्षा तुमच्या समजून घेण्याची आणि थोड्याशा अप्रिसिएशनची गरज असते. आणि एक स्त्री जर मेंटली स्ट्रॉंग आणि इमोशनली हॅप्पी असेल, तर संपूर्ण कुटुंब निरोगी आणि आनंदी राहतं. थँक्यू.